मार्च महिना जवळ आल्यानं मालमत्ता कर वसुलीचं आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी नवी मुंबई महापालिका सध्या शहरवासियांच्या मागे लागली आहे असा आरोप होत आहे। या आर्थिक वर्षात 1200 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा करण्याचं उद्दिष्ट नवी मुंबई महापालिकेने ठेवलंय, पण आत्तापर्यंत फक्त 650 कोटी रुपये जमा करण्यात प्रशासनाला यश आलंय। अजूनही 600 कोटी जमा करण्यासाठी सर्वसामान्यांच्या मागे तगादा लावण्यात येतोय, पण त्याचवेळी नवी मुंबई महापालिकेचं शासकीय कार्यालयांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। सिडको कार्यालयाकडून 83 कोटी, रायगड भवनकडून 36 कोटी, कोकण रेल्वेकडून 1,77,00,000, सिडको एक्झिबिशन सेंटरकडून 1,54,00,000 आणि पोलीस आयुक्तालयाकडून 2 लाख रुपयांचा मालमत्ता कर भरणं अजूनही अपेक्षित आहे। आम्ही काही ठिकाणावरून माहिती काढली आणि ऑनलाईनमधून माहिती काढली तर आम्हाला असं कळतंय की तुम्ही गोरगरिबांच्याकडून कर वसूल करताय, ज्याचे 1.5 लाख 2 लाख 5 लाख रुपये त्यांच्या दारात जाऊन तुम्ही बोबाटा करताय। जर समजा येत्या 15 दिवसांमध्ये संपूर्ण मोठमोठे आस्थापना शासकीय प्रशासकीय इथले बिल्डर, इथले राजकीय नेते आणि इथले धनदांडगे यांच्याकडून जर महानगरपालिकेने कर वसूल केला नाही, थकीत कर वसूल केला नाही, तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बोबाट आंदोलन करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।